आपल्या कार्यक्रमाच्या सर्वेसर्वांनी हरवणारी लेखिका प्रज्ञाजी पळसुले यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार. इथे बघा, इथे बघा मॅम, इथे बघा हात. आधी तो डोक्यामध्ये आला होता की याच्यातून आपण एक कविता लिहिली गेली, एक गाणं लिहिलं गेलं, 10-12 गाणी लिहिली गेली, तेव्हा रिअलाइज झालं की याच्यातून एक छान स्टोरी तयार होऊ शकते. आणि जेव्हा ते कळलं तेव्हा मीरा आहे अचानक आला, कारण श्रीकृष्ण प्रेमी असल्याकारणाने मीरा पहिल्या डोक्यात आलं. आणि मिहीर, त्याला जोडीला असं काहीतरी छान पाहिजे म्हणून मिहीर हे नाव आलं. मग मीराहीर नाव अशा पद्धतीने तयार झालं. मीराहीर म्हणजे थोडक्यात काय आहे, ते खूप मोठं वेगळं असं हटके लव्ह स्टोरी काहीच नाहीये, काही खूप मोठी अशी अनरिअलिस्टिक काहीच नाहीये. एक छोटीशी हलकी फुलकी लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या गाण्यापासून ते अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतं की पुढल्या गाण्यात काय असेल, त्याच्या पुढल्या गाण्यात काय असेल. अशा पद्धतीने ते मीराहीरचं 6 गाण्यांचं अल्बम आहे. त्यातली पहिली 2 गाणी आज रिलीज होत आहेत. नावाचं जे कॅरेक्टर आहे ते एकटं असतं. ऍक्च्युअली हे मीरा आणि मिहीर हे दोन्ही अनाथ आहेत, त्यांना कोणी नाहीये, दोघांनाही अनफॉर्च्युनेटली. आई बाबा, कुठलं कुटुंब, बिकॉज ऑफ काही पार्श्वभूमी असू शकते. हे दोघं एकमेकांना कसे भेटतात. पहिले मिहीर हा एकटा असतो आणि तो पळत असतो मृगजळापासून, तो पळत असतो एकटेपणापासून. पण तो एकटेपणा कसला, गर्दीतला एकटेपणा. तसं ते स्टेटमेंट पण आपण त्याच्यात गाण्यामध्ये आहेच की त्याला खोटं माया नकोय, खोटं प्रेम नकोय, जे काय आहे ते खरं खरं हवंय. आणि जर का त्याला तसं मिळत नसेल तर तो एकटा पण राहायला तयार आहे. तो मस्त मजेत आहे. अशा पद्धतीचं ते पहिलं गाणं आहे. मग त्याच्या आयुष्यात मीरा येते, मग त्यांची हळूहळू प्रेमकथा पुढे पुढे जाते आणि मग एंड अप 6व्या गाण्यावर. मधल्या पॅचमध्ये थोडंसं काहीतरी असं घडतं की ते वेगळे होतात, पुन्हा एकत्र कसे होतात. अशा प्रकारे ते छानशी 6 गाण्यांची जी स्टोरी आहे. तर माझ्या पद्धतीने मी डिरेक्ट करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे इथे जे सगळेजण बसलेले आहे सर, यांच्या तुलनेत फार एकदम तिळ मात्र आहे, पण माझ्याकडून मी प्रयत्न केलाय. तर नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि याच्यानंतर पण फलाश प्रोडक्शनतर्फे चांगले नवीन करण्याचा प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे. बनवलंय अप्रतिम. म्हणजे आता पहिलं गाणं आपण लॉन्च करतो आहे एकटा म्हणून. तर मी आता झालं आपलं, आलं समोर एकटा आलं ना. ओके, हो, एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर आपण दोन्ही करणार. पहिले एकटा करणार आहोत गाणं लॉन्च, जे आपलं ओपनिंग सॉन्ग आहे. ओके, मी जरा विनंती, हो आता तिघांना, हा म्हणजे मी तिघांना आता रिक्वेस्ट करते की त्यांनी समोर बसून घ्यावं. गणपती बाप्पा एकटा जीव हा ओसरला, एकटा जीव हा ओसरला. गर्दीती ना गुंतला एकटा जीव हा ओसरला.
दुसरा नाही मी छेडले सप्तसुरा नाही मी चाललो नादात माझ्या मी सुकविले अंबरा नाही या मोहपाशी दुनियेमध्ये प्रवाहामध्ये ना थांबला